राजकारणाचा नात्यावर कसा परिणाम झालाय हे काही नवं सांगायची गरज नाहीये। भावा बहिणीच्या नात्यात कसा दुरावा आलाय हे सांगताना मी अजित पवारांशी बोलते, पण अजित पवार यांनी आपल्याशी बोलणं बंद केल्याचं सुप्रिया सुळेंनी लोकशाही मराठीच्या लोकशाही पॉडकास्ट या विशेष मुलाखतीत वक्तव्य केले। नेमकं काय घडलंय, काय सुप्रिया सुळे म्हणतायत पाहूया। तुम्ही म्हणतात की परिवारात फरक पडत नाही सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या आम्ही दोन कार्यक्रमांमध्ये आम्हाला दिसलेलं चित्र, करेक्ट मी फॅम तुम्ही अजित पवारांशी बोलला नाही स्टेजच्या कार्यक्रमात? मी त्यांच्याशी बोलते, ते माझ्याशी बोलत नाहीत। अजित पवार बोलत नाहीत तुमच्याशी? नाही म्हणजे का? तुम्ही त्यांना याचं उत्तर त्यांनाच विचारलं, मी कसं सांगणार? पण हे पहिल्यांदाच घडतंय आयुष्यात? हो, अर्थातच। आय एम बाय नेम, आय टॉक टू एव्हरीबडी। मी अजित पवारांच्या पक्षाच्या सगळ्या लोकांची आजही बोलते, आता त्यांच्याबरोबर जे आहेत ते माझे वैयक्तिक संबंध आणि राजकारणात निर्णयाचा संबंध काय? पण मग त्यांचा अबोला काय आहे तुम्ही विचारण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला? कसं करणार? आता इट्स अ चॉईस ना। आता त्यांना जर बोलायची इच्छा नसेल तर आपण फोर्स तर करू शकत नाही ना माणसाला बोलायला। हे फार म्हणजे तुमच्या मधलं एक बहीण भावामध्ये इतकं राजकारणामुळे येतं, मग कधी कधी असा कंटाळा किंवा राग येतो की राजकारणामुळे भाऊ बहीण नाही व्यक्तीचा नाही राजकारणाचा, या राजकारणामुळे बहीण भाऊ दुरावले? काय संबंध त्याच्याशी? राजकारण थोडी असं करायला लावतं। राजकारणाला बिचारायला कशाला तुम्ही ब्लेम करताय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।